नमस्कार, माय मराठी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सर्वांना आवडणारी अशी मिठाई बघणार आहोत। स्पेशली ती दिवाळीमध्ये बनवली जाते। ती आहे काजू कतली। कमी साहित्यात कमी वेळात बनते। तर चला बघूया साहित्य। तर इथे मी एक वाटी काजू घेतलेले आहेत। ग्रॅमने बघितला तर 150 ग्रॅम काजू घेतले आहेत। तुम्ही अख्खे पण घेऊ शकता किंवा असे तुकडे पण घेऊ शकता। आणि त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी म्हणजे ग्रॅमने 100 ग्रॅम पिठी साखर घेतली आहे आणि पाणी लागेल आपल्याला। कमी वेळात आहे। आता आपण हे काजू धुवून घेऊया। 2-3 वेळेला चांगले धुवून घ्यायचे आहेत। सर्व घाण निघून जाते, त्यातले काजू मधले माती वगैरे असेल ते निघून जाते। पांढरे स्वच्छ करायचे। बघा कसं पाणी निघालंय। तर इथे मी काजू हे सगळं स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता यात पाणी टाकून आपल्याला 1 ते 1.5 किंवा 1.5 ते 2 तास चांगले भिजत ठेवायचे आहे। कारण हे आपल्याला वाटायचे आहे मिक्सरमध्ये। हे बघा असं पाणी टाकून द्यायचं आहे। 1.5-2 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे। झाकण ठेवूया याच्यावर। तर आपले इथे काजू 2 तास भिजवलेले आहेत। मी छान फुललेले आहेत। हे बघा इथे तुम्ही तुकडा काजू पण घेऊ शकता। आपण आता हे मिक्सरला वाटून घेऊया। सगळं पाणी काढून घेऊ अगोदर। तर आता मी पाणी काढून घेतलंय। आपण आता मिक्सरला काढून घेऊया। बारीक वाटायचं नाही आहे, दरदर वाटायचं आहे, असं जाडसर। यात थोडं 2 चमचे आपण पाणी घालूया। जास्त पाणी घालायचं नाही आहे। तर इथे ही काजूची पेस्ट आपली तयार आहे। हे बघा त्यात मी 2-3 चमचे पाणी टाकलेलं आहे। थोडीशी जाडसर राहू द्यायची आहे। हे बघा अशी जाडसर राहू द्यायची, एकदम पण जाड नको, आता खाताना ते कसकस लागेल आपल्याला। आपण आता यात ओतून घेऊया कढईमध्ये। जाड बुडाची कढई घ्यायची आहे ही अशी, खालीच करून घ्यायचं, अजून गॅसवर ठेवायचं नाही आपल्याला। तर इथे मी ते पेस्ट काढून घेतली काजूची। आपण त्यात पिठी साखर घालूया। ही प्रोसेस सगळं खालीच करायची, अजून गॅसवर ठेवायचं नाही आहे। यात तूप वगैरे पाणी वगैरे घालायचं नाही। साखर चांगली मिक्स करून घ्यायची। काजू कतली तुम्ही पाक करून सुद्धा करू शकता, काजूची पावडर करून। आता हे सगळं आपलं मिक्स झालेलं आहे। आपण आता गॅसवर ठेवूया। मंद आचेवर आपल्याला हलवायचं आहे, एकसारखं हलवायचं आहे। त्याआधी आपल्याला काजू कतलीचा डो झाल्यावर आपल्याला एक प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे, असा पिशवी, आणि त्याला असं थोडंसं इथे तेल लावून घ्यायचं आहे। तेल नाही, सॉरी, तूप लावायचं आहे। यावरती आपल्याला असं सरळ तूप लावून घ्यायचं आहे। तुम्ही बटर पेपरवर पण करू शकता हे। असं सर्व बाजूने तूप लावून घेऊ आपण। आणि आता आपलं वडीचं करूया। इथे कढई ठेवली मी गॅसवरती, मंद आचेवर करायचं आपल्याला। एकसारखं हलवायचं आहे, नाहीतर ते खाली लागून जाईल।
तुम्ही पॅनमध्ये पण करू शकता, फक्त जाड बुडाची पाहिजे कढई. बारीक घेतली तर मग ते खाली जळून जाईल आपली काजूची पेस्ट, म्हणून जाड बुडाची घ्यावी लागते याला. एकसारखं ढवळत राहायचं आहे मंद आचेवर. तर हे असं आपलं काजूचं हे बनवून झालेलं आहे, भाजून झालेलं आहे. तर आता ह्या कागदावर आपण थापून घेऊया. कढई पॅन सुटेपर्यंत ते भाजायचं आहे आपल्याला. असं थापून थंड होऊ द्यायचं आहे. आपण थोडं थंड होऊ देऊया. पॅन सुटेपर्यंतच फक्त आहे, कारण पॅन सुटला की लगेच गॅस बंद करायचा आहे. तर आपलं आता हे थंड झालेलं आहे. आता हा प्लॅस्टिकचा पेपर असं हे करून त्याला आपण असं मळायचं आहे. त्याने आपली वडी नरम होते. तर आपलं आता हे नरम झालेली आहे. असं केल्याने वडी आपली नरम राहते. आपण आता तिला परत थापून घेऊया. लाटण्याने लाटू, गोळा करून घ्यायचा परत. हलक्या हाताने करायचं आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्याला अशी पोळी लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ पण नाही करायची आहे. हे बघा, अशी जाड राहू द्यायची आहे. त्याने आपली वडी सुंदर दिसेल. आपण आता याच्यावरती वर्क लावूया. वर्क नसेल तर तुम्ही चारोळीने किंवा काजूने डेकोरेशन करू शकता. तर आपण आता सुरीने असं बाजूच्या कडा काढून घेऊयात. असं केल्याने वड्या आपल्या छान पडतील, आकार चांगला येईल. चौ बाजूने असं काढून घ्यायचं आहे कडा. तर आपण आता हा वर्क लावून घेऊया. तर हे बघा, असं वर्क लावून घेतलं मी. थोडं थोडंच लावलं मी. तर वर्क नसेल तर काही हरकत नाही, अशा पण तुम्ही वड्या पाडू शकतात. तर आपण आता वड्या पाडून घेऊयात. तर इथे आपली काजू कतली तयार आहे. बघा, मी अशा वड्या पाडून घेतल्या आणि वरती असं वर्क लावलेलं आहे. तर बघा, आपली वडी छान झालेली आहे. हे बघा, कलर पण खूप सुंदर आलेला आहे. तुम्ही वर्क नसला तर तुम्ही अशीच राहू दिली तरी चालते. खूप छान झालेल्या आहेत आपल्या वड्या. तर अशा प्रकारे आपली काजू कतली ही इथे तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.